गाडीभर पुरावे गोळा करून अजितदादा पवार यांच्यावर आरोप करणारे देवेंद्र फडणवीस आणि आज त्याच अजितदादांना सत्तेत घेऊन सरकार चालवणारे देवेंद्र फडणवीस या विरोधाभासामुळे एक गंभीर प्रश्न निर्माण होतो. अजितदादा पवार यांच्यावर लावण्यात आलेला 70,000 कोटी रुपयाचा आरोप नेमका वारला का? कारणही तसंच आहे. आत्ताच्या महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत अजितदादा पवारांनी जाहीरपणे थेट जनतेसमोर आपली भूमिका मांडली. त्यांचं असं म्हणणं आहे, माझ्यावरही 70,000 कोटींच्या बद्दल आरोप झाले होते, पण त्यातलं काही सत्य निघालं का, त्यातलं काही प्रूव्ह निघालं का? आरोप प्रत्येकावरती होतात. आणि अशी भूमिका मांडल्यानंतर भाजपाच्या एकाही नेत्याने गाडीभर पुरावे किंवा 70,000 कोटींच्या आरोपाबद्दल एक शब्दही बोललेला दिसत नाहीये. जर आरोप खरे होते तर आज ते पुरावे कुठे गेले, आणि जर आरोप खोटे होते तर जनतेची दिशाभूल